तर इकडे निकी अभिजितला सूरजचं एक्झाम्पल देऊन काही गोष्टी समजावण्याच्या शिकवण्याचा प्रयत्न करते। चला तर बघूया ती काय सांगते। तर इकडे कॅप्टन रूममध्ये हे दोघेजण बसलेले असतात। तर निकी सांगते की आता बघ, तू माझ्या रडारमध्ये आलेला आहेस ना, तर तुला फक्त एक स्टँड घ्यायचा आहे, यू टेक अ स्टँड। मग तो राईट असेल किंवा चुकीचा असेल, पण तुला तो स्टँड हा घ्यावाच लागेल। फॉर एक्झाम्पल बघ, सूरज या घराच्या विपरीत सूरजची एक पर्सनॅलिटी आहे आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये जो कोणी जाईल तो उभारून येईल, जसं तू आता माझ्या पर्सनॅलिटीमध्ये उभारून येशील। म्हणजे असं नाही की त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे, पण असं की त्या गोष्टीचा फायदा न घेता सुद्धा त्याच्यासोबत राहून चुकीचा किंवा बरोबर असेल तो स्टँड घेऊन आपण एक गेममध्ये दिसू शकतो। अशा प्रकारे इकडे निकी याला समजावते आणि अभिजित देखील त्याला साथ देतोय, म्हणजे तो तिच्याशी ॲग्री असताना दिसतोय। तर निकी सांगते, बघ ज्या वेळेस मी काहीतरी चुकीचं करते, मग ते रॉंग असू दे राईट असू दे, तुला त्यावेळेस स्टँड घ्यावाच लागेल। कारण ज्यावेळेस तू स्टँड घेणार नाही आणि परत जाशील अरे जाऊ दे हिचं हेच आहे, तर असं होतं की ती भेळ वापस चला गया। दॅट मीन्स यू टेक अ स्टँड फॉर राईट ऑर रॉंग वॉट एव्हर यू फिलिंग। तर त्यावेळेस अभिजित तिला ॲग्री करतो आणि ठीक आहे मी असं इथून पुढे करत जाईन, कारण ज्या वेळेस तुला स्टँड अगेन अँड अगेन घ्यावी लागेल, म्हणजे जर चुकीचं जरी कोणी सांगितलं त्यावेळेस तू तिथं चुकीचा जरी असला तरी स्टँड घ्यायचा आणि परत ती गोष्ट चुकीची होती हे त्या व्यक्तीजवळ परत एकदा स्टँड घेऊन सांगायचं की हां अरे त्या व्यक्तीशी आपण बोलून हे सॉल्व केलं पाहिजे। या गोष्टीसुद्धा या घरामध्ये इम्पॉर्टंट आहेत, असं इकडे ती अभिजितला शिकवण्याचा प्रयत्न करतोय। तर काही गोष्टी निकीकडून अभिजित देखील शिकतोय। तुम्हाला काय वाटतं, निकीसोबत राहून अभिजितचा गेम अजून चांगला होईल की तो अजूनच बिघडेल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।